आज दिनांक 27 जुलै 2026 रोजी आपण तुमच्या हळदीच्या प्लॉटवर आहोत. हो तर या हळद प्लॉटसाठी आपण लागवडीपासून तुम्हाला ग्रीन प्लॅनेटचं मार्गदर्शन सुरू केलेलं आहे. बरोबर. तर लागवड करते वेळेस आपण बीज प्रक्रिया कुठली केली होती? लागवड करता वेळेस आपण बीज प्रक्रिया आपल्या ग्रीन प्लॅनेट कंपनीचं एस टी म्हणून आहे. बरं. तुम्ही एस टी म्हणून दिलेलं होतं. आणि त्याच्यानंतर ग्रो नायट्रोकिंग हां. आणि एफ सी का काय ते ड्रिपनं आपण सोडलं होतं. ड्रिपनं सोडलं होतं. उगवण शक्ती झाल्याच्या नंतर. हो हो तर ज्यावेळेस एस टीची आपण बीज प्रक्रिया केली तर उगवण शक्ती चांगली झाली. एकदम 100%. हे पहा ना, तुम्ही पहा ना, तुमच्या समोरच आहे. बरं. आणि आपण याला भेसळ डोस कुठला दिला? बेसल डोसला भूमी पॉवर, पोटॅश आणि पॉवर खत एकरी 12 किलो भूमी पॉवर दिलं होतं. एकरी 25 किलो पोटॅश दिलं होतं. आणि एकरी 25 किलो प्रोम दिलं होतं. म्हणजे आपण समजा एकरी 50-50 किलो तर अर्ध्या एकराच्या हिशोबानं 25 किलो पोटॅश 25 किलो प्रोम टाकलं. हो हो हो. तर ही जी आपण ट्रीटमेंट आतापर्यंत वापरली हा पूर्ण प्लॉट आपला 2-2.5 महिन्याचा आहे. हो तर त्या हिशोबानं किंवा आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या हिशोबानं आपल्या प्लॉटमध्ये आणि इतर शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये काय काय बदल वाटते आपल्याला? नाही, इतर शेतकऱ्याचा प्लॉट असा नाही साहेब. कारण की आपला प्लॉट जर पाहिला तर 1 नंबर क्वालिटी, 1 नंबर वाढ आणि पान बी रुंद आणि सारखी वाढ आणि ग्रीनरी बघा ना तुम्ही, इतकी हिरवळ आहे की कुणाच्याच हळदीवर असं कुणाच्याच हळद नाही आपल्यासारखी. बरं. हो. तर आपण या ग्रीन प्लॅनेटच्या मिशनमध्ये किती वर्षापासून जुटलेले आहात? मी ग्रीन प्लॅनेटच्या मिशनमध्ये तुमच्यासोबत 5 वर्ष झाले आता कंप्लीट. बरं. तर आपण हळद सोडून इतर सर्व पिकाला कुठले हो, मी ग्रीन प्लॅनेटचं सोयाबीन झालो, हरभरा झालो, तूर झालो, शिवाय चिया, राजमा यासारख्या इतर पिकावर सुद्धा मी ग्रीन प्लॅनेटच वापरतो. ग्रीन प्लॅनेटच्या या मिशनमध्ये तुम्ही सहभागी असल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. धन्यवाद साहेब, तुमचे बी.